केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोसचे 2 थेंब पाजले जातात। बालकांच्या निरोगी भविष्यासाठी आणि देशाला पोलिओमुक्त राखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे। जरी भारत पोलिओमुक्त झाला असला तरी काही इतर देशांमध्ये पोलिओचा धोका अद्यापही अस्तित्वात आहे। त्यामुळे आपल्या बालकांचे रक्षण करण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी पोलिओचे 2 थेंब पाजणे आवश्यक आहे। या अंतर्गत आज वारुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। मोहिमेचे उद्घाटन नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयुरी पाटील, डॉक्टर स्वरूप गिरी, डॉक्टर संहिता आरोटे, सुनीता गाडेकर सिस्टर, वरदा वारुळे व सर्व कर्मचारी व आशा सेविका या प्रसंगी उपस्थित होत्या। सर्व पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करावे असे आवाहन यावेळी बाबू पाटे यांनी केले। चॉकलेट आपण पोलिओ निर्मूलनाकडे वाटचाल पूर्णपणे केलेली आहे। सुरुवातीला पल्स पोलिओच्या बाबतीत जनजागरणाच्या माध्यमातून खरं तर अनेक जाहिराती यायच्या आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा वारदस्त आवाज आपल्याला सगळ्यांना ऐकायला यायचा। तो त्या निमित्ताने आपण समाजाने ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आणि खरं तर ह्या सगळ्या दूतांनी, आरोग्य दूतांनी हा विषय गांभीर्याने घेऊन खरं तर समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत कसं जाईल, पोलिओच्या माध्यमातून ही लस कशी जाईल यासाठीचा प्रयत्न करतात आहे। आज देखील जवळजवळ आपल्या ह्या वारुवाडी PSCच्या अंतर्गत जवळजवळ 54,000 लोकसंख्या आहे आणि 3,500पेक्षा जास्त हे लाभार्थी आहेत। आज जरी पोलिओच्या लसीकरणाचा प्रारंभ झाला असला तरी मग आपल्या आरोग्य सेविका असतील, आशा वर्कर असतील किंवा त्यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन हा पोलिओचा डोस द्यायचा प्रयत्न हा सातत्याने करणार आहे। निश्चित स्वरूपावर वारुवाडीच्या माध्यमातून PSCच्या माध्यमातून खरं तर एक चांगलं काम उभं इथं निश्चित स्वरूपात होतं आहे। सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा यांच्या माध्यमातून मिळते आणि खरं तर मी या वारुवाडीच्या संपूर्ण स्टाफला, डॉक्टरांना मनापासूनचे धन्यवाद देईल की अशीच सेवा सातत्याने आपण आपल्या हातून होत राहू। कारण सर्वसामान्य लोकांना आज मेडिकल क्षेत्रामध्ये खरं तर जास्तीचं खर्च कशात असेल तर तो मेडिकलसाठी आहे आणि त्या माध्यमातून आपण सरकारच्या माध्यमातून जी सेवा करताय मनापासूनचं आपलं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या पल्स पोलिओच्या लसीकरणासाठी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर आपल्या माध्यमातून अजून एक विषय निश्चित स्वरूपात मांडू इच्छितो की न्यू इंडिया इन्शुरन्सच्या माध्यमातून खरं तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी किंवा कॅन्सर या आजारासाठी एक विमा पॉलिसी आत्ता नुकतीच लॉन्च झालेली आहे। माझी विनंती आहे की आत्ता जे कॅन्सरचं प्रमाण आहे ते बघितलं तर निश्चित स्वरूपात कुटुंबाने आणि अत्यल्प दरामध्ये ती पॉलिसी आपल्याकडं लॉन्च होते। आपण सगळ्यांनी त्या माध्यमातून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने असेल किंवा आपल्या समस्त नारायणगावकर किंवा आपल्या वारुवाडीकरांच्या लोकांसाठी आपल्या सगळ्यांच्या या स्टाफच्या माध्यमातून असेल। मी विनंती करतो की ही पॉलिसी, कारण आपण पाहतो आहे कॅन्सरचं प्रचंड प्रमाण आपल्याकडं आहे आणि प्रचंड खर्च कॅन्सरच्या आपल्या आरोग्य सेवेसाठी लागतो आहे। म्हणून माझी विनंती आहे की आपणही त्या बाबतीत सकारात्मक धोरण ठेवून
ती पॉलिसी लवकरात लवकर काढू आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कर्मचारी असतील, स्टाफ असेल, आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी पाटील, मेडिकल ऑफिसर PHC वारुळवाडी. आज 28 जून 2026 राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तरी मी सर्वांना विनंती करते की 5 वर्षाखाली सर्व मुलांना PHC वारुळवाडी येथे येऊन लसीकरण करावे. जवळपास 28 केंद्र आहेत आपण आयोजित केलेले आहे. तरी सर्व 5 वर्षाखालील सर्व बालकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन पल्स पोलिओचा डोस नक्की घ्यावा. हा जो कार्यक्रम आहे तो 8 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत आहे. तरी साधारण PHC वारुळवाडी, RH नारायणगाव आणि बस स्टॉप हे मेन केंद्र असणार आहेत. तसेच आसपासच्या अंगणवाडी वगैरे शाळांमध्ये आपण पल्स पोलिओचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व बालकांना, त्यांच्या पालकांना विनंती आहे की तुम्ही पल्स पोलिओचा डोस नक्की द्या.